बोलिए श्री स्वामीनारायण भगवान की जय। हरे कृष्ण महाराज की जय। करारविंदे न पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटेशयानम् बालं मुकुन्दम् मनसा स्मरामि। बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये विराजमान घनश्याम महाराज, श्री लक्ष्मीनारायण देव, श्री राधाकृष्ण देव, ज्यांच्या आशीर्वादाने सुंदर श्री स्वामीनारायण मंदिर जळगावचे निर्माण कार्य सुरू आहे आणि आपण असे सत्संगाचे कार्यक्रम आयोजित करीत राहतो, ज्यांचा आपल्यावरती या सर्व आयोजनांमध्ये सदैव आशीर्वाद असतो असे परमपूज्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसादजी स्वामी, प्रेरणास्थान परमपूज्य सद्गुरु शास्त्री पुरुषोत्तम प्रकाशदासजी स्वामी आणि कथाचे लाईव्ह श्रवण करून राहिलेले सर्व कथाप्रेमी हरिभक्त सर्वांना प्रेमाने जय श्री स्वामीनारायण। स्वामीनारायण संप्रदायामध्ये अनेक असे भक्त रत्न झाले। हजारो वर्षांपर्यंत त्यांच्या कथांचे गान करण्यात आले तरी पण ते खुटणार नाही एवढे भक्तरत्न संप्रदायामध्ये झाले। भक्तांची जेवढी कथा या संप्रदायामध्ये आहे त्याकरता आपण दुप्पट भगवान स्वामीनारायणच्या अनेक कथा आहेत। भक्तांच्या कथाच संपणार नाही तर विचार करा की भगवान स्वामीनारायणच्या किती कथा असतील। म्हणून शास्त्रांमध्ये असं लिहिलं आहे की 1000 मुखवाले शेष आहे, त्यांना 1000 मुख आहे, त्यांनी अहोरात्र रात्रींदिवस भगवंताच्या चरित्रांचे गान केले तरी सुद्धा भगवंताचे चरित्र संपत नाही। एवढे भगवंताचे चरित्र आहे। अनेक लीला केल्या भगवंतांनी, ते आपण एक एक जेवढे होतील तेवढे चरित्र सुंदर अशा सत्संगाच्या माध्यमातून श्रवण करीत असतो। आज आपण अशा एक भक्तांची कथा श्रवण करणार आहोत जे स्वामीनारायण संप्रदायामध्ये जे मुख्य हरिभक्त होते त्यापैकीतले एक हरिभक्त म्हणजे अगत्राई गावाच्या पर्वत भाईंची कथा आज आपण श्रवण करणार आहोत। आपल्या सारखेच ते भक्त होते। मी आपल्या सारखे यासाठी म्हणतो आहे कारण की शेतकरी होते आणि कोणी वनामध्ये जाऊन तप केलं, संस्कृतचा अभ्यास केला अथवा मोठी सेवा केली तोच या संप्रदायामध्ये मोठा नाही, पण एक सामान्य दररोज सकाळ झाल्यानंतर शेतामध्ये जाणारा पण जर भगवंताचा भजन करणारा भक्त असला तरी पण तो स्वामीनारायण संप्रदायामध्ये सर्वश्रेष्ठ हरिभक्त म्हटलेला आहे। तसे हरिभक्त होते जे पर्वत भाई होते। त्यांच्या रूपावरून नाही त्यांच्या आतमधले राहिलेल्या सद्गुणांवरून त्यांना
सत्संगामध्ये उच्च स्थान प्राप्त झाले. कारण की या दुनियामध्ये भगवान, लोक अनेक शास्त्र वाचतात, अनेकांना भगवान आहे कळतो पण मिळत नाही, अनेकांना मिळतो पण कळत नाही. कित्येक लोक असे आहे की ज्यांना कळतो पण आणि मिळतो पण, आणि अमुक असे आहे की ज्यांना कळत पण नाही आणि मिळत पण नाही. पर्वत भाई होते, यांना भगवान मिळाले पण आणि कळाले पण. भगवान स्वामीनारायणच्या वेळीला असेही लोक होते भगवान मिळाले पण कळाले नाही, त्यांना त्यांचा महिमा ते समजू शकले नाही. त्यांचा भगवान स्वामींचा लोकांनी अपमान केला. आनंदच्या बाजारामध्ये भगवान स्वामीनारायणवरती गारा फेकला असे लोक होते. त्यांना भगवान मिळाले होते पण समजले नाही. अहमदाबादची कथा आहे, एक सुबा, तिथे पेशवाई सरकार होते त्या टाइमाला, तर त्यांनी भगवान स्वामीनारायणला मारण्यासाठी एक कुंड होता, त्या कुंडामध्ये गरम तेल टाकलं होतं आणि त्यावरती गादी टाकून भगवान स्वामीनारायणचं आसन केलं होतं. आणि भगवंताला अहमदाबादला बोलवलं आणि भगवानला म्हणतो बसा इथे. आसनासारखं आसन दिसत होतं. का भगवंताला माहिती नाही? भगवंताच्या हातामध्ये एक छडी होती. भगवंतांनी ते छडी त्या आसनावरती असा स्पर्श करवला म्हणजे ते जे गादी होती ते पडली तेलामध्ये. पूर्ण गादी जळून गेली, एवढं गरम तेल होतं. भगवान म्हणतात की तू आम्हाला मारण्यासाठी हे केलं, तुला अभिमान आलाय ना, पहा म्हणे मग आता अभिमान. आता तुझं राज्य बदलेल ना, तेव्हा मी अहमदाबाद मध्ये पाय ठेवले. आणि थोडा टाइम गेला आणि अंग्रेजांनी कब्जा करून घेतला अहमदाबादवर. तर भगवान स्वामीनारायणला मारणारे पण भरपूर होते, म्हणजे भगवान मिळाले पण त्यांना कळाले नाही. पण एक सामान्य शेतामध्ये जाणारा एक मनुष्य, त्याला भगवान मिळाले आणि कळाले, ती कथा आज तुम्हाला सांगणार आहे. खूप समजण्यासारखी कथा आहे. अगत्राई गावाला हे जे पर्वत भाई होते, यांच्याकडे खूप शेती होती. केवढी मोठी शेती होती मी तुम्हाला पुढे कथात सांगेन. तर रामानंद स्वामीच्या कारणाने या पर्वत भाईंना सत्संग झाला होता. रामानंद स्वामी म्हणजे कोण? तर भगवान स्वामीनारायण यांचे गुरु ते रामानंद स्वामी. रामानंद स्वामी यांनी भगवान स्वामीनारायण यांना गादी दिली आणि भगवान स्वामीनारायण संपूर्ण उद्धव संप्रदायाच्या गादीवरती विराजमान झाले. नंतर मग सत्संगामध्ये विचरण केलं, संतांनी विचरण केलं आणि मुक्तानंद स्वामी यांनी भगवान स्वामीनारायणची निष्ठा पर्वत भाई यांना कळवली. आणि भगवान स्वामीनारायण स्वयं प्रत्यक्ष भगवान आहे असे समजून आणि पर्वत भाई होते ते अखंड भगवान स्वामीनारायण यांचे भजन करू लागले. स्वामीनारायण संप्रदायामध्ये जर एक प्रश्न करण्यात आला की स्वामीनारायण संप्रदायामध्ये असे कोणते भक्त होते की ज्यांची अखंड वृत्ती भगवंतामध्ये राहत होती. वृत्ती म्हणजे आपलं जे मन बुद्धी आहे, चित्त आहे, ते आता आपलं कुठे आहे? तर एक तर आता आपलं मन कुठे असू शकतं? तर आता जो टाइम झाला आहे त्याप्रमाणे एकतर जर तुम्ही घरून चहा पिऊन आले नसले तर चहामध्ये असेल, एकतर भूक लागली असेल तर जेवणामध्ये असेल, आणि एक तर खालते बसता जमत नसेल तर मन खुर्चीमध्ये असेल. तर हे जे मन आहे हे आपलं जे इकडे तिकडे धावतं, दुकानावरती जातं, शेतामध्ये जातं, जरा रोडावरती जातं, मंदिरावरती तिकडे फिरून येतं, हे जे मन आहे ते मन अखंड भगवान स्वामीनारायण मध्ये ठेवणारे जर कोणते हरिभक्त असले तर ते हरिभक्त म्हणजे पर्वत भाई होते. बहुमती नाही, सर्वानुमती सह हा प्रश्न पर्वत भाईंच्या नावावरती आहे. म्हणजे असे हरिभक्त होते ज्यांची अखंड वृत्ती
भगवान स्वामीनारायण मध्ये राहत होते आणि सर्व जो व्यवहार होता, शेती भरपूर होती, म्हणजे संपूर्ण व्यवहार तो व्यवहार जनक राजा सारखे करत होते. जनक राजांची मिथिला नगरी होती. माता सीता यांचे पिता म्हणजे जनक राजा, त्या टाइमाला त्रेता युगामध्ये काशी जर कोणती नगरी म्हटली जात होती तर ते मिथिला नगरी होती. अनेक शास्त्रार्थ तिथले प्रसिद्ध आहे शास्त्रांमध्ये. तर हे जनक राजा होते, त्यांच्यासारखा यांचा व्यवहार होता. जनक राजा एक वेळा मिथिला नगरीला आग लागली तर सर्व सभा भरली होती, प्रजाजन धावू लागले, मंत्री सर्व धावू लागले. कोणी म्हणतो माझा महल जळतो आहे, कोणी म्हणतो माझ्या अशा मूल्यवान वस्तू जळत आहे, सर्व धावू लागले. त्या टाइमाला एक मंत्रींनी येऊन जनक राजांना सांगितलं की महाराज, इथे तर कोणाचं घर जळत आहे, कोणाची लहानशी झोपडी जळत आहे, कोणाचा महल जळत आहे, पण तुमची तर संपूर्ण नगरी जळत आहे. तुम्ही तर मस्त शांतिकन बसले आहे सिंहासनावरती. तेव्हा जनक राजा यांच्या मुखातून शब्द निघाले, मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दह्यति किंचन, के संपूर्ण मिथिला नगरी जळत आहे पण त्यामध्ये माझं काही जळत नाही. तसे पर्वतभाई होते की सर्व काही आहे पण हे कोण दिलं आहे, हे भगवंताने दिलं आहे आणि भगवान त्याची रक्षा करतील. जनक राजांसारखा व्यवहार, एवढं मोठं राज्य असून सुद्धा पण काही टेन्शन होतं का? काहीच नाही. असे पर्वतभाई होते. म्हणजे हमेशा भगवान कशा प्रकारे प्रसन्न होतील त्याची हमेशा ते वाट बघायचे. कोणता असा प्रसंग येईल की भगवान माझ्यावरती जास्त प्रसन्न होते आणि तसे मी कार्य करेन. भगवान स्वामीनारायण जेव्हा संप्रदायामध्ये गादीवरती विराजमान झाले तेव्हा भगवान स्वामीनारायण यांनी त्या टाइमाला सदाव्रत चालवलं होतं. तो समय तसा होता यात्राळूंचा. पूर्ण भारतभरामधून यात्राळू तिथे द्वारकाला दर्शन करण्यासाठी चालत येत होते आणि माणावदर, लोज हे जे गाव आहे तो रस्ताच होता. म्हणजे त्या रस्त्याने सदाव्रत खूप चालायचे. म्हणजे अन्न द्यायचे, कोणाला कच्चं अन्न पाहिजे असलं तर अन्न बनवून देत होते. तर असे सदाव्रत गावोगावी भगवान स्वामीनारायण यांनी चालू केले होते आणि भगवान स्वामीनारायण त्यांना प्रेरित करत होते. आज बघा, भगवान स्वामीनारायण यांनी या पृथ्वीवरती येऊन जीवांचं कल्याण तर केलंच, पण सर्व जीव हितावह असा संदेश पण दिला. आज जेव्हा जेव्हा पण समाजामध्ये, देशामध्ये गरज पडते त्या त्या टाइमाला स्वामीनारायण संप्रदाय सर्वप्रथम पुढे येऊन आणि सेवा करीत असतो. आज स्वामीनारायण संप्रदायाचे लगभग सर्व मोठे मंदिर ते मंदिर बदलून आणि हॉस्पिटल झाले. आज या काळामध्ये मला असं वाटतं की सर्वात जास्त जर निखालस हृदयाने जर कोणी या समयामध्ये सेवा कार्य केलं असेल तर त्या धार्मिक संस्थांनी केला आणि त्यामध्ये पण मुख्य स्थानावरती स्वामीनारायण संप्रदाय आहे. जेव्हा खरंच गरज होती त्या टाइमाला 7 करोड सारखे रुपये आपल्या या स्वामीनारायण संस्था वडताल द्वारा तिथे पोहोचवण्यात आले दरेक मंदिरांकडून घेऊन. आणि आता आपण कोविड सेंटर, लसीकरण केंद्र इत्यादी सर्व कार्यक्रम राबवण्यात येत आहे. जेव्हा जेव्हा पण गरज पडली तेव्हा तेव्हा मंदिराकडून घरपोच अन्न पोहोचवण्यात आलं. अनेक प्रकारच्या किट बनवून पोहोचवण्यात आल्या. आज वडतालला कोणी जर फोन केला की आम्ही घरी 5 जण आहोत, आम्हाला जेवणाची व्यवस्था करून द्या, तर घरपोच टिफिन पोहोचवण्याची सेवा पण आज वडताल संस्था करीत आहे. ते कुठून चालू झालं तर भगवान स्वामीनारायण यांनी 250 वर्षापूर्वी गावोगावी हे चालू केलं होतं आणि त्या टाइमाला लोज गावाला सदाव्रत चालू होते आणि तिथे आता जे अन्न होतं, ते जे धान्य होतं ते फुटू लागलं. मी पाहिलं की जो मनुष्य दुसऱ्यांना हमेशा जेवण करवतो तिथे केव्हाही फुटत नाही. देणारे भेटूनच जातात
इथे भेटणार आहे. म्हणून उदार भावना ठेवा. तुम्ही एक जास्त केलेली भाकर कोणा गरीबाच्या पोटात जात असली तर ते एक भाकर जर त्याचं पोट भरत असेल तर जिंदगीभर त्या एक भाकरच्या कारणाने तुमचं पोट भरेल. आता इथे अन्न कुठलं म्हणजे धान्य कुठे घ्यायला जायचं. मग मुक्तानंद स्वामी आणि भगवान स्वामीनारायण दोघंही तयार झाले. भगवान म्हणतात मी पण येतो. आणि कुठे जावं तर गावोगावी जाऊन आपण धान्य गोळा करू. तर सर्वप्रथम बाजूलाच अगत्राय गाव होतं, जे पर्वतबाईचं गाव होतं. तिथे आले. तिथे सर्वप्रथम आता गावामध्ये मुख्य हरिभक्त होते आणि त्यांच्या घरी जाऊन भगवान थांबले. विचारलं पर्वतबाईंनी येण्याचं आज प्रयोजन. तेव्हा पर्वतबाईंनी विचारता भगवान सांगतात की रोजला जे सदाव्रत चालू होते तिथे धान्य कुठलं आहे. पर्वतबाई म्हणतात कितीक पाहिजे आहे. भगवान म्हणतात किती काय तुमच्याकडे. आता बघा पर्वतबाई म्हणतात तुम्हाला माझ्याकडे जेवढं आहे तेवढं मी तुम्हाला देऊन टाकेल. भगवानला असेल की आपल्याला काय वाटतं आजच्या जमान्यामध्ये 1 पोतं 2 पोते जास्तीत जास्त 10 पोते. भगवान स्वामीनारायण यांचा हात पकडून पर्वतबाई त्यांचं जिथे धान्य ठेवलं होतं तिथे घेऊन आले. आणि तिथे येऊन पर्वतबाई म्हणतात भगवान हे आत्ताच गोडाऊन भरलेलं आहे. बघा भगवान म्हणतात किती आहे हे धान्य. तेव्हा त्यांनी सांगितलं की इथे 20 मण बाजरी आहे. किती 1 मण म्हणजे 40 किलो. 20 मण म्हणजे करून टाका मग गुणाकार. तर एवढी बाजरी पडली आहे. बघा माझं गणित तर कच्चं आहे. आपल्याला सर्व विषयांमध्ये चांगले मार्क पडत होते पण जर नंबर मागे जात असला तर गणिताच्या काठाने जात होता. 8 क्विंटल. तर 8 क्विंटल सारखी बाजरी. भगवानला म्हणतात तुम्ही कोणाकडे जायचं नाही हेच घेऊन जा. आणि स्वतः गावातून गाडी मागवले आणि त्या गाड्यांमध्ये बाजरी भरली आणि संपूर्ण लोजला पोहोचवली. भगवान म्हणतात आता तुम्ही सर्व तर देऊन टाकली, 1 मण पण तुमच्यासाठी ठेवली नाही, तुम्ही काय खासाल. तेव्हा पर्वतबाई म्हणतात की आम्ही विकत घेऊन खाऊ. पण बघा आज स्वयं भगवान मागण्यासाठी आले आहे, त्यांना नाही सांगता येतं का. म्हणजे तुम्ही प्रसन्न व्हाल ते आमचे हमेशा काम असतात आणि तुम्ही प्रसन्न झाले माझ्याकरता ते दुसरं एकही माझ्याकरता मुख्य काम नाही. आणि असे पर्वतबाई होते की ज्यांनी स्वतःचा काही न विचार करता समाज कल्याणासाठी 20 मण बाजरी देऊन टाकली आणि स्वतः विकत घेऊन खाल्लं तरी पण कुठलं तर नाहीच. असे पर्वतबाई होते. एक वेळा गडपूरला भगवान स्वामीनारायणचं दर्शन करण्यासाठी आले होते. मोठा उत्सव तिथे साजरा होत होता. त्यांच्या पत्नी होत्या सोबत सोबत. बाजूला माणावदर गाव आहे. हे सर्व गाव आजूबाजूलाच आहे. हे जुनागडची पंचतीर्थी म्हटली जात असते. अनेक हरिभक्त जात असतात. एक वेळा तरी तिथे जाऊन भगवान स्वामीनारायण वर्षांपर्यंत तिथे थांबले. तिथे जाऊन दर्शन करण्यासाठी. तर हे माणावदरला एक मयाराम भट्ट करून राहत होते. ब्राह्मण हरिभक्त होते. ब्राह्मण हरिभक्तांमध्ये सर्वप्रथम जर कोणत्या हरिभक्तांचं नाव घेतलं जाईल तर ते होते मयाराम भट्ट. तर हे जे मयाराम भट्ट होते हे आणि पर्वतबाई त्यांच्या पत्नी गडपूरला आले. तिथे उत्सव चालू होता. आता दररोज तिथे सकाळपासून संत एवढे राहत होते. सकाळपासून भजन म्हणायचे, दररोज कथा व्हायची. कोणी संत बाहेरून आले असले तर त्यांचं पूजन व्हायचं, पंगत व्हायची, जेवण व्हायचं. उत्सव म्हणजे एक खूप जबरदस्त उत्सव चालू होता. आणि लिंब वृक्षाखाली भगवान स्वामीनारायण अनेक आनंद भक्तांना करवत होते. आता तिथे जेवणाची पंक्ती व्हायची म्हणजे सर्व स्वतःच्या अनुकूलताप्रमाणे उभे होऊन आणि भोजन करायला जात असायचे. पण पर्वतबाई तिथल्या तिथे बसून राहायचे.
कोणत्याही हरिभक्तांनी की संतांनी त्यांना बघितलं नाही की पर्वतभाई भोजन करायला बसले. आपलं कसं असतं, कोणताही कार्यक्रम असला म्हणजे माई कथा पुरी झाली, सभा संचालक उभा झाला म्हणजे पहिल्या लाईनला आपण उभं व्हायचं आणि जाऊन, कारण की मागच्यांचं काय होईल ते नाही पाहिजे, आपण आधी जेवण करायचं. कोणीतरी खूप सुंदर म्हटलं आहे की बघा, जेवणामध्ये पहिलं, फोटोमध्ये मध्यभागी आणि मारामारीमध्ये शेवटी जो थांबतो तोच हमेशा जीवनामध्ये सुखी असतो. काय माहित पहिले लाईन मध्ये शिरा वाढला आणि नंतर शिराच नाही भेटला तर, म्हणून पहिल्या लाईन मध्ये बसावं. पण आपली संस्कृती तशी नाही. आपली संस्कृती आहे आधी तुम्ही नंतर आम्ही, पाहुण्यांना आधी भोजन करावं. तर हे जे पर्वतभाई होते कधी कोणाला जेवण करताना दिसले नाही. मयाराम भट्ट त्यांच्या पत्नींना प्रश्न झाला पर्वतभाईंचा की आम्ही तर सर्व भोजन करतो पण पर्वतभाई काही भोजन करता दिसत नाही. म्हणजे मयाराम भट्टने भगवान स्वामीनारायणला विचारलं की तुम्ही भोजन करतात तेव्हा तुम्ही पर्वतभाईंना काही देतात का, भोजन करतात म्हणजे तुमच्यासोबत भोजन करायला बसवतात. भगवान म्हणतात नाही. सर्व संत मधल्यामध्ये चर्चा करू लागले पण कोणाला कधी पर्वतभाईंना भोजन करताना पाहिले नाही. म्हणजे मयाराम भट्टांनी पर्वतभाईंना विचारलं का म्हणे तुम्ही इथल्या इथे भजन करत असतात, कथा ऐकत असतात, भजन श्रवण करत असतात, पण तुम्ही जेवण केव्हा करतात. तेव्हा पर्वतभाई म्हणतात की कथा, हे कीर्तन, हे श्रवण करूनच माझी सर्व भूक नष्ट होऊन जात असते. जेवण करण्याची गरजच पडत नाही. अनेक दिवसांपासून आले होते पण त्यांनी भोजन केलं नाही. भगवान स्वामीनारायणला जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा भगवान स्वामीनारायण यांच्या मुखातून एक शब्द निघाले होते की परीक्षित यांना कळालं की माझा 7 दिवसामध्ये मृत्यू आहे. तर त्या मृत्यूच्या भयाने त्यांनी अन्न जळाचा त्याग करून कथा श्रवण केली होती. पण हे जे पर्वतभाई आहे ते निर्भय आहे, तरी सुद्धा त्यांना कथा वार्ताचा असा प्रेम आहे, कथा कीर्तनांचा असा प्रेम आहे की त्यांनी अन्न जळपण घेतले नाही. असे आमचे पर्वतभाई आहे. आमच्या सर्व हरिभक्तांमध्ये जर श्रेष्ठ कोणते हरिभक्त असले तर ते हे पर्वतभाई आहे. अशी उंच कक्षा त्यांची होती. एक वेळा शेतामध्ये पावसाळ्याचा समय होता. बस पाऊस काहीतरी असं वाटत होतं की 1-1.5 तासामध्ये पाऊस पडणार आहे. आणि आपल्याकडे म्हणतात ना की काय म्हणतात त्याला, बकरत असतात का आपल्या खानदेशी भाषामध्ये, पोयपणं. तर ते चालू होतं. एक माणूस होता सोबत आणि पर्वतभाई होते. तर हे कार्य करत होते. आता त्या टाइमाला दुपारचा वेळ. भगवान स्वामीनारायण यांनी सत्संगी जीवन 2य प्रकरणामध्ये 7व्या अध्यायामध्ये नारायण गीताचा खूप सुंदर उपदेश दिला आहे. त्यामध्ये भगवान स्वामीनारायण म्हणतात की आमच्या हरिभक्तांनी 5 टाइम मानसी पूजा करा. सारंगपूरच्या 3ऱ्या वचनामृतामध्ये भगवंतांनी म्हटलं आहे की अतिस्नेह करून, जशी आपण पेटी पूजा करतो, भगवंताला दररोज आंघोळ करवतो, दररोज त्यांच्या पुढे नैवेद्य ठेवतो, त्या पूजा केल्याने जे फळ मिळते अथवा जे प्रत्यक्ष पूजा करण्याचं फळ आहे त्याच प्रकारे मानसी पूजा करण्याने पण तेच फळ प्राप्त होत असतं. मानसी पूजा म्हणजे डोळे बंद करून समोर भगवंताची मूर्ती विराजमान आहे, त्यांना तुम्ही नवीन वस्त्र धारण करवा, त्यांना तुम्ही तुमच्या घरी नाही पिझे की पाणीपुरी बनत असली तरी पण त्यांच्या समोर तुम्ही पाणीपुरी आणि पिझ्झाचा नैवेद्य ठेवा. याला म्हणतात मानसी पूजा. तर अशा 5 वेळा करायच्या असतात. सकाळी आपण उठलो तर भगवंताला उठवलं, भगवंताला स्नान करवलं, त्यानंतर मानसी पूजा आपण पूजामध्ये करतो, भगवंताला नाश्ता करवला, मध्ये सांगतो. त्यानंतर दुपारी भगवंताला भोजन करवणं, त्यानंतर 4 वाजता उठल्यानंतर भगवंताला सुंदर जळपान करून जागृत करणं आणि रात्रीला पुन्हा
भगवंताला झोपवणं, अशा प्रकारे या 5 महापूजा असतात. आणि स्वामीनारायण संप्रदायाचा खरा हरिभक्त असला त्यांनी या 5 मानसी पूजा तर अवश्य करायलाच पाहिजे. अमुक जे आहे ते सोडायलाच नको. जसं की सकाळी आपण जे पेटी पूजा करतो, मानसी पूजा, मस्तकावरती गंध, गळ्यामध्ये माळ, घरामध्ये कांदा लसूण वर्जित, या ज्या अमुक वस्तू आहे, पाणी गाडलेलं असायला पाहिजे, या अमुक वस्तू तर ठेवायलाच पाहिजे. तर हे जे पर्वतबाई होते, मानसी पूजाचा दुपारचा 12 वाजताचा टाइम झाला, जेवणाचा टाइम, पण आता असं दिसत आहे की अर्ध्या पाऊण तासात पाऊस येईल. मग आता काम सोडता येणार नाही. मग पर्वतबाईंनी काय केलं, चालू कामामध्ये डोळे बंद केले. भगवान स्वामीनारायण विराजमान आहे बाजोटवरती आणि स्वतः बाजरीची भाकर आणि दही घेऊन भगवान स्वामीनारायणला भोजन करवण्यात जात आहे. आता तो मागे जो काम करणारा जो माणूस होता त्याला असं वाटलं की पर्वतबाई झोपत आहे. त्याने काय केलं, त्याच्या हातात ते पुराण होतं, त्याने धीरेस्तम पर्वतबाईला असा धक्का मारला आणि धक्का मारता बरोबरच पर्वतबाईंच्या हातातून ते बाजरीची भाकर आणि दही पडलं आणि ते सर्व जमिनीवरती पडलं. तो पाहूनच अचंब्यामध्ये पडला. हे काय झालं म्हणा, हे कुठून आलं? पर्वतबाई जागृत झाले. पर्वतबाई म्हणतात, मी डोळे बंद करून मानसी पूजा करत होतो आणि तेव्हा तुम्हाला धक्का मारला म्हणून ते खालती पडलं. त्याने माफी मागितली. पण दृष्टांतचा सिद्धांत असा आहे की डोळे बंद करून मानस पूजा करीत होते, तरी पण धक्का लागला तर ते खालती पडलं. म्हणजे किती त्यांच्यामध्ये प्रेम भाव असेल की प्रत्यक्ष भगवंताला भोजन करवत आहे अशी त्यांच्यामध्ये भावना होती, फिलिंग होती. तर असे पर्वतबाई, म्हणूनच भगवान स्वामीनारायण त्यांना म्हणायचे की सर्वश्रेष्ठ जर कोणते आमचे हरिभक्त असले तर ते पर्वतबाई आहे. आता असं कायम म्हणायचे म्हणजे सर्वांना काही ते आवडत नव्हतं. ते जे सोबत दरबार लोक होते ते म्हणायचे की आम्ही 6-6 महिने सर्व घरबार सोडून आणि भगवान सोबत राहतो. पण भगवान हमेशा काय म्हणतात की सर्वश्रेष्ठ जर कोणते हरिभक्त असले तर कोण आहे? पर्वतबाई आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा भगवान असं म्हणायचे तेव्हा तेव्हा जे काठी हरिभक्त होते ते भगवानला म्हणायचे की आम्हाला एक वेळा तरी तुम्ही पर्वतबाईंचे दर्शन करवजा. ही गोष्ट आहे की जेव्हा एक पण वेळा कोणी पर्वतबाईंना पाहिलं नव्हतं तेव्हा भगवान म्हणायचे की जुनागडच्या बाजूला अगतराय करून गाव आहे, तिथे जेव्हा आपण जाऊ तेव्हा मी तुम्हाला पर्वतबाईंचे दर्शन करेन. आता एके वेळी जुनागड आले होते आणि तेव्हाच काठी दरबारांच्या मनामध्ये जी उत्सुकता होती पर्वतबाईंना पाहण्याची, तर सर्व म्हणू लागले की आता आपण जुनागड आलो आहोत, चला तुम्ही आजपर्यंत ज्यांची हमेशा प्रशंसा करतात असे पर्वतबाई कोण आहे आम्हाला दाखवा तर खरी. आपण गुलाबजामू तुम्ही कधी पाहिलेच नसले पण खूप प्रशंसा केली, 1 तासापर्यंत गुलाबजामची प्रशंसा केली, पण गुलाबजाम खाल्लेच नाही तर माहित कसं काय पडणार आहे की गुलाबजाम कसे होते, कडू होते की गोड होते. तर तुम्ही हमेशा ज्यांची प्रशंसा करता दाखवा तर खरी पर्वतबाई कशी आहे. आणि भगवान म्हणतात की चला आता उद्या आपण अगतराय जाण्यासाठी जाऊ निघू. आणि भगवान अगतराय जाण्यासाठी निघाले. पर्वतबाई सर्व सत्संगी होते, त्यांना कळालं की भगवान येत आहे. सर्वांनी भगवंताला येत आहे स्वागत करण्यासाठी ढोल नगारे सर्वांना बोलवलं. धामधूमीपूर्वक भगवंताला अगतराय गावामध्ये घेण्यासाठी सर्व आले आहे. आता ज्या प्रकारे पाणी घेण्यासाठी गेलेली स्त्री म्हणजे आई घरी पाळण्यामध्ये झोपलेल्या बाळामध्ये ज्या प्रकारे मन असतं आणि तो जर रडत असला तर तरतच धावत येत असते, त्या प्रकारे भगवान स्वामीनारायण यांनी जेव्हा पर्वतबाईंना पाहिलं आणि पर्वतबाईंनी जेव्हा भगवान स्वामीनारायणला पाहिलं तेव्हा भगवान स्वामीनारायण ज्या प्रकारे घोड्यावरून उतरून धावत जाऊन पर्वतबाई यांना भेटले, पर्वतबाईंच्या घरी आले. आता भगवान स्वामीनारायण आले म्हणजे पर्वतबाई तर समोर येऊन बसून गेले. आता सर्व
जे काठी दरबार होते, सर्व गावाचे राजा होते, ते सर्व 5-15-20 मिनिटं झाले म्हणजे सर्व भगवान स्वामिनारायणकडे आले. भगवानला म्हणता की तुम्ही म्हणत होते पर्वतभाई आमचे सर्वश्रेष्ठ हरिभक्त आहे, कुठे आहे म्हणे तुमचे पर्वतभाई? आम्ही इथे आलो आहे पण आतापर्यंत आम्हाला कोणी पाणी विचारलं नाही, हे घोडे कुठे बांधायचे ते पण सांगितलं नाही, कुठे आहे पर्वतभाई? तेव्हा भगवान म्हणतात हे आमच्या समोर बसले तेच पर्वतभाई आहे. सर्वांनी पर्वतभाईंकडे पाहिलं, सर्व अचंब्यामध्ये पडले. अरे हा तर कोणी शेतकरी वाटतोय म्हणे, आम्हाला तर असं की हा पर्वतभाईंचा नोकर असेल. भगवान म्हणतात नाही, हेच पर्वतभाई आहे. कधीही कपड्यांवरून कोणाची किंमत करू नये, किंमत त्याच्या सद्गुणांवरून करा. आमचे हरिभक्त आहे. पर्वतभाईंना भगवान म्हणतात की हे गामधणी दरबार आहे, सर्वे राजा लोक आहे, तुम्ही आमची काहीतरी व्यवस्था करा, तुमच्या घरी हे सर्व आले आहे. पर्वतभाई म्हणतात प्रभू या घराचे मालिक तुम्ही आहात आणि मी तर एक सामान्य तुमचा सेवक आहे. आता घराचा मालिक जर घरी आला असला तर मला काय चिंता करायची? जे काय व्यवस्था करताल ते तुम्ही सांगसाल तशी होणारच आहे. म्हणणं सोपं आहे, करून दाखवणं कठीण आहे. आता बघा पुढे. भगवान म्हणतात दाखवा म्हणे कुठे कुठे कोणती वस्तू आहे. पर्वतभाई भगवंताला घेऊन गेले, सांगितलं या घागरीमध्ये तूप भरलं आहे म्हशीचं, इथे हे धान्य आहे, इथे ह्या वस्तू ठेवल्या आहे, घोड्यांना इथे बांधा, इथे घोड्यांना खाण्यासाठी इथे धान्य ठेवलं आहे, इथे या कोठ्या भरल्या आहे बाजरीच्या गव्हांच्या, जे काही असलं ते सर्व दाखवलं. आणि भगवान स्वामिनारायणांनी दरबारांना सांगितलं की घोडे इथे बांधून द्या आणि चारा सर्व त्यांना इथून टाकून द्या. आता काठी दरबार सर्व होते ते त्यांनी विचार केला की हमेशा भगवान ज्यांची प्रशंसा करतात की आमचे सर्वश्रेष्ठ हरिभक्त पर्वतभाई आहे, पाहूया किती सर्वश्रेष्ठ आहे. म्हणतात ना की मालिक आहे मी तर नोकर आहे, बघूया. यांनी काय केलं, जे घोडे होते ते सर्वचे सर्वे सुट्टे सोडून दिले गवतावर. जे धान्य होतं ते सर्व त्या कोठीतून खोलून काढून सर्व बाहेर टाकलं आणि घोड्यांना आता ते खातील तेवढं खातील ना, सर्व खराबच करणार आहे. पर्वतभाई हे सर्व पाहत होते पण तोंडावरची एक पण रेष हल्ली नाही. ते आनंदित होत होते की भगवंताच्या भक्तांना आज त्यांच्या वाहनांना माझ्याकडून जेवणाचं मिळत आहे. भगवान स्वामिनारायण पण पाहत राहिले. थोड्या टाइमापर्यंत भगवान पण काही म्हणाले नाही. नंतर भगवान म्हणतात की काठी दरबारांना तुमच्या घरी जर कोणी असं येऊन केलं तर? काठी दरबार म्हणतात आम्ही तर मस्त कापून टाकू. भगवान म्हणतात आमचं घर आहे, मग इथे असं करायचं नाही, सर्व व्यवस्थित करा. मग सर्व व्यवस्थित करावलं आणि नंतर घोड्यांना बांधून दिले. नंतर भगवान तिथे थांबले. अनेक दिवसांपर्यंत सेवक म्हणून पर्वतभाईंनी सेवा केली आणि एके दिवशी सुंदर दररोज भगवान तिथे भोजन करायचे. कशी पंक्ती व्हायची माहिती का? पंक्ती झाली स्वयं भगवान वाढण्यासाठी निघायचे. एके दिवशी सुंदर गुजरातमध्ये चुरमा करून, जो आपण तुम्ही मंदिरांमध्ये आपल्या मंदिरात अनेक वेळी बनवतो चुरम्याचे लाडू, काय माहितीये का? आपल्याला ते मगजचे लाडूच आवडतात जास्त. म्हणजे तुम्ही मगजचे मागता लाडू म्हणजे आम्ही मगजचे देतो, पण चुरम्याचे लाडू स्वामिनारायण संप्रदायामध्ये तर लाडूचा महिमा आहे. लाडूचा प्रसाद जर कुठे खायचा असला तर स्वामिनारायण संप्रदायामध्ये अलग अलग प्रकारचे लाडू असतात. त्यात जो चुरम्याचा लाडू जो म्हटला जातो त्याची खासियत अशी आहे की त्याला ताजा ताजा बनवल्यानंतर खाल्ल्याने खूप आनंद वाटतो. तर आपली चांगलीच आहे ना, आज बनवलेच आहे करून घे. तर चुरम्याचे लाडू खाण्यामध्ये त्यामध्ये पण गरम गरम असले आणि त्यांचे लाडू न बनवता तिच्यामध्ये तूप टाकून खाण्यामध्ये मजा येते. मला माहिती नाही तुम्हा सर्वांना भूक लागली असेल तर तोंडात पाणी पण येत असेल, पण आता तसे चुरम्याचे लाडू ते बनवले होते आणि सर्वांना वाढले. आताची परिस्थिती अशी आहे की लाडू किती आवडत असेल 2 खाऊ शकतो.
आधीचे माणसं होते एकीचे 25-25, 30-30 लाडू खाऊन घेत होते. इथं थोडी लाडू होते, एवढे एवढे लाडू बनवत होते. आता डायबिटीज त्याच्यानंच आपण जास्त येत आहोत, कारण की ते आपल्या आधीच्या परंपरा सर्व सुटून गेल्या. मला कोणीतरी आता 2 दिवसापूर्वी सांगत होतं की आपली जी मेहनत सुटली, किती किती वस्तू आपण बंद केल्या, त्याच्या कारणाने रोग जास्त आपल्यामध्ये वाढले. एकतर मिक्सर आलं म्हणजे पाट्यावरती जे चटणी बनवायची, वडे बनवायचे, डाळ वाटायचं, ते सर्व बंद झालं. म्हणजे तो एक व्यायाम होत होता, तो मिक्सरचं बटनच दाबायचं फक्त. दुसरं होतं की सकाळ झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये तर अशी परंपरा की सकाळी दळण दळायचे, आणि महाराष्ट्राच्या परंपरेनुसार जे आपण कथा ऐकतो मुक्ताबाई यांच्या आणि अनेक स्त्री भक्तांच्या की ज्या ओव्या म्हणायच्या, तर एक चक्कीने दळण दळलं जात होतं. आता तर देऊन्या 5 रुपये किलो दळणाचे ज्याप्रमाणे घेत असले त्या प्रकारे दळून घरी येऊन जात असतात. त्याच्यानंतर ते आपण खांडत होतो, खांडणीयासोबत धान्य काही असलं, काही अनाज हे करायचं असलं, उखड, तर ते व्यायाम बंद झाले. त्याच्यानंतर घर सारवायचे, असे तर भरपूर जे काम होते जे शेवटच्या 20 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये बदलून गेले. अख्खी जीवनशैली आपली बदलून गेली. आधी तर फोन नव्हते म्हणजे पत्र व्यवहार चालायचा, 1 रुपयाचे 2 पत्र, आणि पत्र पण कसे होते माहितीये की कोणी वारलं असलं तरच ते पत्र पाठवत होते. बाकी त्याच्या आधी कबुतरांचा जमाना होता. कबूतरच्या पायाला पत्र बांधलं की कबूतर जा जा करून कबूतर उडत होतं. तर या सर्व ज्या गोष्टी होत्या त्या फक्त आता गोष्टी राहिल्या आहेत, ते आता संपलं. एक अलग जमाना आला. आजपासून 50 वर्षानंतर असाल तर अख्खी दुनिया बदलून गेली असेल. लोकही आकाशात उडतील, गाड्याही आकाशात उडतील, आणि तुम्ही जर कुठे बसले असले तर संपूर्ण तुम्ही इथेच बसले आहात असं तुम्हाला दिसेल. टेक्नॉलॉजी आगळ जाते तसे तसे माणसंही आगळ जातात. पण आपली परंपरा आहे, आपण कधी विसरू नये. आता हे पर्वतभाई होते, यांनी सुंदर चुरम्याचे लाडू केले. मी सांगितलं तसं की तुम्ही मागता नाही म्हणजे काही बनवता नाही. म्हणजे आता इथे बनवले होते, ज्या खाण्याच्या ज्या वस्तू आहे त्या वस्तू पण खूप चेंज झाल्या. जसे की आताची जी पिढी आहे, माझ्यासारखी आणि माझ्याकरता लहान, म्हणजे 2000च्या सालाची जी सर्व पिढी आहे त्या सर्वांना तुम्ही सांगसाल की कारल्यांची भाजी खा की मेथीची भाजी खा, त्यांना आवडणार आहे का? त्यांना तर मॅगी, पास्ता, पिझ्झा, बर्गर शिवाय दुसरं काही आवडत नाही. भाजी पोळी, आणि त्याच्यात पण तुम्ही उडदाची डाळ करा. नाहीतर आपल्याकडे 2 दिवस झाले की उडदाची डाळ करत होते, 2 दिवस झाले की मुंगाची डाळ करत होते. ते आता काही आवडणार नाही. म्हणजे जेवणाचं पण बदलत जात असतं. आजपासून 200 वर्षापूर्वी जेवणाची जी प्रथा होती त्या अलग होती. पण एक विचार करा की त्यांचं जे जेवण होतं त्याच्या कारणाने ते 100 ताणून जात होते. आपलं जे हायब्रिड वाला आहे ते 50 पण ताणू देत नाही. म्हणजे आता सुंदर पंगत झाली, चुरम्या वाढण्यात आला, आणि तूप वाढण्यासाठी भगवान निघाले. आणि त्या टाइमाला भगवंतांनी तूप वाढण्याची सुरुवात केली. पर्वतबाईंनी भगवंताचा हात पकडला आणि सांगितलं की आज तुम्हाला मी माझी आपण म्हणतो ना शपथ देतो की तुम्ही तूप वाढायचं. पण कसं वाढायचं? पहिले बसलेल्या हरिभक्तापासून सुरुवात करायची तुपाच्या धारची, तर शेवटपर्यंत इकडे वाढताना धार खंडित होऊ द्यायची नाही. आता धार खंडित होऊ द्यायची नाही म्हणजे एक जेवणाच्या थाळीपासून दुसऱ्या थाळीपर्यंत जाईल तोपर्यंत अर्ध तर खालते सांडलं जाईल. आणि जसं तसं तूप नव्हतं, म्हशीचं तूप होतं. आणि भगवान स्वामीनारायणला सांगितलं, भगवान स्वामीनारायण वाढण्यामध्ये भगवान स्वामीनारायण 1 नंबर होते. आणि भगवान स्वामीनारायण वाढ्याचं सुरू केलं. पूर्ण भोजनाचं भांड भरून जात होतं, एवढं भगवान स्वामीनारायण तूप वाढत होतं. आता लोकही तसे होते, पचवून जात होते.
आपल्याला एक चमची पचवणं मुश्किल पडतं. एक चमची दुसरं जास्त घेतलं तर विचार करतो की उद्या सकाळी 5 मिनिटं व्यायाम जास्त करावा लागेल. नळी ब्लॉकेज होऊन जातं, आपल्या बीपी वाढून जात असतं. हे सर्व ते लोक होते. तर भगवान स्वामी वाढत वाढत सर्वांना वाढलं आणि पर्वतभाई अत्यंत प्रसन्न होत होते. आपण काय करतो, आपल्या घरी कोणी पाहुणे आले असले 2 चमचा 3 चमचा 4थी चमची जर मागली, काय करतो, या खाण्यासाठी झालाय काय आपल्या घरी. पण हे भक्त तसे नव्हते, तर प्रसन्न होत होते. आणि भगवान स्वामीनारायणने खूप तूप वाढलं आणि सर्व हरिभक्त भोजन केलं. तेव्हा ते जेवण करण्यास बसलेले हरिभक्त होते. ते पण जसे तसे नव्हते बरं, ते पण जबरदस्त होते. आतापासून तुम्ही 50 वर्षापूर्वीच्या म्हाताऱ्या आबांना विचारा, त्यांना विचारा की तुम्ही पुरणपोळी किती खात होते. ते सांगतील 10 आणि 15. आपल्याला विचारायचं एक जास्तीत जास्त 2. ते खाण्यामध्ये तसे होते. पण पर्वतभाईंना जरा पण अभाव आला नाही. समोरून सांगायचे वाडा यांना अजून. तेव्हा त्या काठी दरबारांना कळालं की भगवान स्वामीनारायण जे म्हणतात की आमच्या सर्व हरिभक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ जर कोणते हरिभक्त असले तर पर्वतभाई आहे, खरी आहे. पर्वतभाईच सर्व सत्संगीमध्ये खरे हरिभक्त आहे. तर असे जे पर्वतभाई होते, त्यांच्या जीवनातून अनेक आपल्याला बोध प्राप्त होतात. पहिला बोध आपल्याला असा प्राप्त होतो की शेतकरी तुम्ही पण आहात. कथा श्रवण करणाऱ्यांमध्ये लगभग सर्व शेतकरी हरिभक्त आहेत. आणि शेतकरी स्वतः नसले तर त्यांचे वडील शेतकरी होते. म्हणजे त्यांनी शेतकऱ्याच्या घरचं वातावरण कसं असतं ते त्यांना माहिती आहे. आपल्याकडे तरी 4 बिघे 5 बिघे किंवा 10 बिघे शेती असेल. हे सर्व त्या टाइमाला हरिभक्त 100 150 बिघे शेती करणारे हरिभक्त होते. आज पण गुजरातमध्ये एवढ्या जमिनी लोकांकडे आहेत. आपल्याकडे आपण वाढत गेलो, जमिनी कमी होत गेल्या, विभाजन होत गेलं. नवीन तर काही घेतल्याच नाही आपण. म्हणजे त्यांच्याकडे एवढं सर्व असून सुद्धा पण ते सर्वश्रेष्ठ हरिभक्त म्हटले गेले. त्यांनी भजन सोडलं नाही. टाइम असतो पण तो काढावा लागतो. आपण काढत नाही. आपण काय म्हणतो, टाइमच नाही. म्हणजे आतापर्यंत जे लोक म्हणत होते टाइमच नाही आहे, टाइमच नाही, भगवंतांनी असा टाइम त्यांच्यावरती आणलाय की संपूर्ण टाइम त्यांचा फ्री पडलाय. म्हणजे असं म्हणायचं नाही टाइम नाही आहे. तुम्ही म्हणत होते ना भगवंताचं भजन करायला टाइम नाही आहे. भगवंतांनी आता पुरेपूर 24 तास तुम्हाला घरात बसाडले आहे. म्हणून टाइम असतोच, काढावा लागतो आपल्याला. आणि पर्वतभाईंनी एवढं सर्व संपत्ती असून सुद्धा आपण टाइम काढला आणि भगवंताचं भजन करून घेतलं. तुम्ही भजन करसाल, तुम्ही सुखी होसाल. म्हणून आजच्या टीव्हीच्या आणि मोबाईलच्या युगामध्ये हातामध्ये माळा करणी घेऊन, कारण की आपले बोट मोबाईलच्या स्क्रीनवरती फिरू शकतात पण माळाच्या मणक्यांवरती फिरणं ते खूप कठीण आहे. पण अशा समयी आपल्या मनाला समजवून आणि भगवंताचं भजन करून घेणं ते खूप कामाचं आहे. कारण की सध्या परिस्थिती अशी आहे की 24 तास घरामध्ये 4 भिंतीमध्ये काय करणार आहे तुम्ही. 18x15 रूम असली तरी पण काय करणार आहे. म्हणजे घरामध्ये निगेटिव्ह वातावरण खूप वाढत जात असतं. टीव्ही पाहून किती पाहणार आहे. जास्तीत जास्त 5 तास पाहायचं, जास्त सांगतोय. तरी पण मग नंतर असं वाटतं की डोळे दुखताय, बंद करू. म्हणून हकारात्मक वातावरण घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे. ते पण ह्या टाइमामध्ये नसलं तर तुमच्या घरामध्ये झगडे वाढतील, कंकाश वाढतील. म्हणून आपण होईल तेवढं भजन करावं. एखादं सुंदर स्वामीनारायण संप्रदायाचे किंवा कोणतं पण भागवत जी आहे, रामायण आहे, ते पुस्तक घेऊन परिवारजनांना सोबत बसवून आणि वाचन करा. तर याच्याने तुमच्या घरामध्ये हकारात्मक वातावरण, पॉझिटिव्ह शक्ती त्या वाढतील. आपल्याला दुसरं काही टाइमावरती होत नाही, पण आता आपल्याकडे टाइम आहे तर आपण अवश्यपणे भजन करून घ्या. दुसरं, पर्वतभाई यांच्या जीवनातून आपल्याला असा संदेश मिळतो की जे काही मला मिळालं आहे ते भगवान तुम्हीच दिलं आहे, म्हणून हे सर्व तुमचं आहे, अशी त्यांच्या हृदयामध्ये भावना होती. अमुक असतात ना, 1 रुपया घेऊन मंदिरामध्ये जातात
1 रुपयाला घाम सुटतो, हातामध्ये असतो टाकू की नाही टाकू की नाही असे हरिभक्त नव्हते. द्यावं, हृदयाने द्यावं असे हरिभक्त होते. नाही तर अमुक वेळा काय होतं, दिल्यानंतर मनात पस्तावा होतो, कुठे मी लाच गेले असा पस्तावा होत असतो. तर तसे नव्हते, दिल्यानंतर पस्तावा नाही झाला, विकत घेऊन, नाही तर आपला अर्घा असता राहू द्या ना, 1-2 मन राहू द्या, बाकीचं घेऊन जा. पण तसं नाही, सर्वस्व अर्पण केलं. आपण सर्वस्व देण्याची गोष्ट नाही, पण फुल नाही तर फुलाची पाकळी आपण अशा कार्यांमध्ये वापरा. असं नाही म्हणत की मंदिरांमध्येच दान द्यावं, असं नाही. आता एक खूप सुंदर कोणीतरी मेसेज लिहिला होता की तुम्ही सरकारकडे सर्व देतात, द्यायला पाहिजे, पण तुमच्या बाजूवाला जर तो काही प्रॉब्लेम मध्ये असला तर आधी त्याला मदत तुम्ही करा. तर हे आहे, आपण समाज कल्याणासाठी पण आपल्याला जे काही मिळालं आहे त्यापैकीतलं 10%, 5% तरी वापरलं पाहिजे. तर हा संदेश आपल्याला पर्वत भैयांच्या जीवनातून मिळतो. आपण भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करूया की जशी समझण, जशी त्यांना भगवान स्वामीनारायणच्या चरणारविंदामध्ये, भगवंताच्या मूर्तीमध्ये अखंड वृत्ती होती, असे जे पर्वत भाई, त्यांना जसा भगवान स्वामींचा महिमा होता तसा आमच्यामध्ये पण येऊ, अशी आम्हाला तुम्ही शक्ती द्या. वडतालवासी हरिकृष्ण महाराज, लक्ष्मीनारायण देव यांच्या चरणी प्रार्थना करतो. पर्वत भाई यांच्या मध्ये जसे सद्गुण होते तसे सद्गुण तुम्हा सर्व हरिभक्तांमध्ये पण येऊ, अशी वडतालवासी हरिकृष्ण महाराज, लक्ष्मीनारायण देव आणि इथे विराजमान घनश्याम महाराज यांच्या चरणी प्रार्थना. जय श्री स्वामीनारायण.